आज आहे रंगपंचमी. तर आज दोघींना वैशूनी हे घेतलं होतं, तिथे गेल्या होत्या, पिचकाऱ्या घेतल्या होत्या काल. तर आता इकडे आता एक खेळत आहे पिंकी त्यांच्या बरोबर आणि आमची अंकू. अरे वा आजो, अरे काय रे देवा. आता वाजलेत माहिती आहे का, 11:30 झालेले आहेत आणि आता खाली साना भरतील. सो त्यासाठी आता आपण खाली चाललेलो आहोत सानेच्या इथे. सो पालखी आपली तिकडे ठेवले आणि देवाला इथे सानेवर बसवलेले आहे आणि काका आमच्या पूजा करत आहेत. येस, आज आहे होळी, आज आहे रंगपंचमी. तर आज दोघींना वैशूनी हे घेतलं होतं, तिथे गेल्या होत्या, पिचकाऱ्या घेतल्या होत्या काल. तर आता इकडे आता एक खेळत आहे पिंकी त्यांच्या बरोबर आणि आमची अंकू. होळी होळी खेळतात. रंग नाही का, रंग नाही आणलेत, रंगाने पाण्याने खेळायची का. अरे गरम पाणी घेतले, गरम पाणी, थंड पाणी नाही. छान छान. मृत उडवते, आजीवर नको त्या, मृत उडवते त्या. पिंकी हे चिखल का होईल. होळी आहे. मस्त मजा चालू आहे. आज पालखी येईल आपल्या घरी, त्याच्याबद्दल थोडीशी ही मजा. अरे अंकुला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर, डायरेक्ट फ्रॉम कोकण. येस मंडळी, आपण गावी आलो आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आपल्या. आपण होळीसाठी गावी आलेलो आहे. 1 महिन्याची सुट्टी घेऊन कॅनडातून इंडियात आलेलो आहे, खास होळीसाठी. आणखीन बरीच कामं होती ते हळूहळू, पण होळीसाठी खास आलेलो आहोत. सो आता आम्ही आहोत गावी. मी, आस्था, आई, बाबा, पिंकी सगळे गावी आलेलो आहोत. अंकू आहे, काकी आहे. सो एन्जॉय करतो आहे आम्ही होळी गावाला. सो काल होळी पेटली आणि मस्त छानसा तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला. कसा वाटला तो व्हिडिओ मला नक्की सांगा. नाही बघितला तर नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ. आमच्या इथे होळी कशी बांधली जाते ना, ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मंडळी. आमच्या इकडची पद्धत आहे ही, कोकणातली, रत्नागिरी जिल्ह्यातली घोसाळे गावाची, मंडणगड तालुका आमचा मंडळी. सो आमच्या गावातली पद्धत तुम्हाला दाखवली. सो आज रंगपंचमी आहे, आज रंगपंचमी आहे. तर आज इथे आमच्या इथे गावी साना भरल्या जातात. साना म्हणजे काय, आम्ही काल तुम्हाला दाखवले, तिथे देवाचं स्थान आहे. तर तिथे पालखी बसलेली आहे आता आणि तिथे साना भरलात. प्रत्येकजण गावातले तिथे येऊन साना भरतात, पूजा करतात देवाची, आपला नारळ देतात, ओटी भरतात तिकडे देवाची. आणि त्याच्यानंतर मग पालखी गावात येते, एक घर घेते आणि 2 ते 3 दिवस पूर्ण गावात फिरत असते. सो आपल्याकडे आज 11:30 12पर्यंत पालखी येईल. सो आज हे सगळं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पण बघणार आहात तुम्ही. पण त्याच्या अगोदर जरा रंगपंचमीची मजा चालू आहे. सो काय चालू आहे ते तुम्ही बघा. आमचा असा मागचा परिसर आहे, हा समजा मागचा परिसर आहे आणि इकडे ही मजा चालू आहे. कोणाला, आजोबांना. अरे वा आजो, अरे काय रे देवा.
आजोबांना. अरे अरे आजोबा आतमध्येच गेले आंघोळीला. छान छान छान. अरे 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 किती भिजली. अशी धमाल मस्ती चालू आहे. ते बघ बाबा तर आतमध्येच गेले. छान छान छान. चला थोडा वेळ खेळूया नंतर मग आपल्याला पालखी. हे बघ माझ्या आले आले आले. देव 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 देव. चला आता आपण थोड्या वेळ भेटू. यस. सो मंडळी आता वाजलेत माहिती आहे का 11:30 झालेले आहेत आणि आता खाली साना भरतील. सो त्यासाठी आता आपण खाली चाललेलो आहोत सानेच्या इथे. बाबा ऑलरेडी गेलेले आहेत. घराचा नारळ तोरण असतं आणि तांदूळ असं घेऊन गेलेले आहेत. सो आपण तिथे साना भरतो आणि तेव्हा नारळ बिरळ देतो. सो चला मंडळी जाऊया आता सानेवरती आणि तिकडे कसं पूजन केलं जातं हे तुम्हाला दाखवतो. नंतर देवाला घेऊन घरी येऊया. मंडळी होळीचा सण आमच्या कोकणामध्ये एवढा का महत्त्वाचा असतो कारण का देव आपल्या घरी येतो. असं कुठेच मी जास्त इकडे बघितलं नाही की देव घरी येतो. पण आमच्या कोकणामध्ये जेव्हा होळी असते ना तेव्हा देवाची पालखी देव घरी येतो. पालखीत बसून देव घरी येतो आणि ते देव आपल्या घरी येणार ना तो वेगळाच अनुभव असतो, वेगळा आनंद असतो. काही नवस असतात बऱ्याच जणांचे. सो ते फेडायचे असतात. खूप होळी जर तुम्ही अनुभवायची असेल ना तर खरं एक दिवस कोकणात या आणि तुम्ही होळी तो देव ते वातावरण ते अनुभवा. खूप सुंदर असतं. येस मंडळी 2 वर्षापासून आपण कॅनडात होतो. तिकडेसुद्धा होळी घरातल्या घरात साजरी करत होतो. पण आज कोकणात आपल्या घरात इकडे देवाबरोबर वाह एक नंबर. चला आता जाऊया आपण साना भरायला. येस. सो आता चाललो आहे आपण होळीच्या इथे. ते साना भरले जातात आणि असा काही परिसर आमचा इकडचा सुंदर. चला तर साना भरायला. येस. सो पालखी आपली तिकडे ठेवली आणि देवाला इथे सानेवर बसवलेले आहे आणि काका आमचे पूजा करत आहेत.
चला आता साना म्हणूया. ए बाबू सांडू नका सांडू नको. शांतता राखा प्लीज. एकदम दादा एकदम सावकाश. भरपूर वेळ महादेव रत्न भैरी जोगेश माता कुलचो माता कालकाय माता खानमती कालकाय कुडगावकर पांगलोकर बा भैरी बा हा तुझ्या साना भरलेल्या आहेत. गावा कोंडापासून ह्या मानाच्या साना भरलेल्या आहेत. तुझ्या काय इडापिडा असेल काय कुडीची आडी अडचण असेल ते दूर पार करून गावा कोंडापासून सगळ्यांना सुखाची सांभाळ राजा. धंद्या पाण्यात यश बरकत दे राजा. हरा हरा हरा. पालखी निघालेली आता. आपल्या पहिल्या घरात आलेली आहे. अच्छा पालखी घराची हर हर महादेव. पालखी आलेली आहे घरी. आई पूजा करते. मृदा हॅलो. होय होय होय
आहे